नमस्कार. श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही ज्ञानदेवांचा अद्भुत चरित्र आपण ऐकतोय आणि आज आपण ऐकणार आहोत पान क्रमांक 220 आणि 221. रात्र कोंदाटू लागली. भाद्रपद वद्य षष्ठीचा चंद्र आकाशात उगवला. पिंपळ पारावरती निवृत्तीनाथ ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या मुखातला ओम नमः शिवायचा स्वर असमंतात घुमत होता. सर्वत्र नीरव शांतता पसरलेली होती. ज्ञानदेव, सोपाना आणि मुक्ताई पर्णकुटीत बोलत बसलेली होती. ज्ञानदेव मुक्ताईला म्हणाले, मुक्तू बाळा, तू पर्णकुटीच्या बाहेर उभी होतीस. ताटीचा दरवाजा उघडण्यासाठी विनवणी करत होतीस. तुझा कातर अभंग स्वर माझ्या ज्ञानगुंफा उजळीत गेला. मुक्तू, शाश्वत सत्याच्या या ज्ञानवाटा तू केव्हा ग अनुभवल्यास? सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्या स्मरण साक्षीने तुला माझ्या अंतःकरणातले भाव सांगतो. मुक्तू, तू माझा आणखी एक गुरु आहेस. तुझ्या उपदेशात आईच्या प्रेमळ प्रेमाचा षड्ज लागलेला होता. मुक्ताई हसत म्हणाली, ज्ञानूदादा, बोलणारे मी नव्हते रे, तर आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ माझ्या मुखातून अभंगस्वर विणीत होते. ज्ञानूबाळा, तुझी कैलास उंची माझ्या नजरेच्या टप्प्यात कधीतरी येईल का रे? मुक्तूचे मधुर बोलणं ऐकून ज्ञानदेव म्हणाले, मुक्तू, आपल्या सद्गुरूंविषयी माझ्या अंतःकरणात कृष्ण बासरीचं स्वर निनादू लागले आहेत. आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ कसे आहेत हे तुला अभंग ओळीतूनच सांगतो. जयाची ये ठाई नाही मी तूपणा, जयाचे ये ठाई नाही मी तूपणा, तेची सनातन एक ज्ञानी. धैर्याचे मंडप तेची स्तंभ झाले, धैर्याचे मंडप तेची स्तंभ झाले, कोंब जे निघाले परिणामा. क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरी, क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरी, तेथून या दूरी नवजेची. रायाची संगती घडता निमिष, रायाची संगती घडता निमिष, तरी होती वैश्य अष्टसिद्धी. झाले तेच पूर्ण की रे ब्रह्मानंदे, झाले तेच पूर्ण की रे ब्रह्मानंदे, ज्ञानेश्वर बोधे बोधियला. मुक्ते, ज्याच्यापाशी मी तू हे द्वैत नाही, अपपर भाव नाही, प्रत्येक जीवात परमेश्वर सूक्ष्म रूपात नांदतो आहे, हा एकच सद्भाव नांदतोय आणि तेच सर्वोत्तम ज्ञानी पुरुष असतात. शुद्ध ज्ञान त्यांच्या रंध्रात मुरलेलं असतं. आपला निवृत्तीदादा हा तसा ज्ञानी पुरुषोत्तम आहे ग. तो जणू धैर्य मंडपाचा मुख्य स्तंभ झालेला आहे आणि म्हणून तर माय आणि तातांच्या विना आपण सिद्ध बेटावर वाढलोय. असे पुरुषोत्तम वास्तविक प्रत्यक्ष परब्रह्मच असतात. त्यांनी मानवी देह धारण केलेला असतो. त्यांचं मानवी रूप म्हणजे परब्रह्माला जणू कोंबच फुटलेली असतात. प्रत्यक्ष श्रीहरी क्षेत्र संन्यास घेऊन त्यांच्या हृदयात वास्तव्याला येतो. श्रीहरी या संत हृदयातून बाहेरच पडत नाही. अष्टसिद्धी प्राप्त झालेले हे पुरुष ब्रह्मानंदाने तृप्त झालेले असतात. मुक्ते, सकाळी मी जो पर्णकुटीचा दरवाजा लावून घेतला तो केवळ परमेश्वरी एकांत लाभावा म्हणून, पण तुला वाटलं की मी आळंदीतल्या ब्राह्मणांवर रागवलोय. मुक्ते, सूर्याला जसा अंधार ठाऊक नाहीये ना, तसा राग द्वेष मला खरंच ठाऊक नाहीये ग. निवृत्ती दादांच्या सहवासात तर आपण वाढतो आहोत. केवळ ज्ञान मार्गावरून प्रवास करणारे आपण साधक आहोत. तात आणि माय यांच्या सहवासात तर आपण सहनसिद्धी प्राप्त केली आहे. आपलं परमभाग्य आपल्याला निवृत्तीदादा सद्गुरू म्हणून लाभलाय. ज्ञानदेव भारावून बोलत होते आणि इतक्यात निवृत्तीनाथ पर्णकुटीत आले. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना साष्टांग नमस्कार घातला. निवृत्तीनाथांना आपल्या अत्यंत लाडक्या शिष्याला हलकच उचलून घेतलं आणि म्हणाले, ज्ञानूबाळा, उद्यापासून तू भिक्षा फेरीला ब्राह्मणांच्या आळीत जाऊ नकोस. काही दिवस आपण वेदांचा अभ्यास करणार आहोत. ज्या दिवशी सोपाना भिक्षा फेरीला जाणार नाही त्याच दिवशी तू भिक्षा फेरीला जा. मन शांत ठेवून कोरडी भिक्षा मागायची.
ज्ञानदेव म्हणाले, दादा तू म्हणशील तेच मी करीत. आळंदीत विसोबा चाटी नावाचा सावकार राहत होता. ज्ञानदेव भिक्षा फेरीला आले की हा विसोबा सावकार ज्ञानदेवांना अनेक प्रकारे छळायचा. कधी हा विसोबा सावकार ज्ञानदेवांच्या अंगावर कुत्री सोडायचा, गावातल्या उन्हाळ पोरांना चिथवायचा, ज्ञानदेवांच्या अंगावर उकळतं पाणी त्या पोरांना टाकायला लावायचा. कधी हा विसोबा कारण नसताना ज्ञानदेवांवर भयंकर खेकसायचा. हे सगळं झालं तरी ज्ञानदेवांची शांती कधी किंचितही ढळली नव्हती. एके दिवशी काय झालं तर सोपानाच्या अंगात थोडासा ज्वर होता, म्हणून ज्ञानदेव जेव्हा भिक्षा फेरीसाठी निघाले तेव्हा मुक्ताई म्हणाली, ज्ञानूदादा माझ्या मनात आज आलाय की मांडे करावेत, तुम्हाला वाढावे, मलाही ते खावेसे वाटतायत रे. ज्ञानूदादा तू भिक्षा फेरीला परतताना कुंभार आळीतून मातीचं परळ आणशील का रे? ज्ञानदेव म्हणाले, मुक्ते तू आजपर्यंत काही हवं असं कधीच म्हणाली नाही, तुझ्या मनात मांडे कुठून आले ग? तेव्हा मुक्ताई म्हणाली, आज सकाळी पिंपळ पारावरती निवृत्ती दादाला दूध द्यायला गेले होते ना, तेव्हा दादाला निवृत्ती दादाचा अचानकपणे मायची सय आली आणि तो म्हणाला, कधी कधी माय मांडे करायची ते आठवते मला, खूप दिवसात आपण मांडे खाल्लेच नाही. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ते मी येताना परळ घेऊन येतो मातीचं. ज्ञानदेव ब्राह्मण आळीत जेव्हा भिक्षा फेरीसाठी आले तेव्हा समोरून विसोबा सावकार आला आणि कारण नसतानाही तो ज्ञानदेवांवर खेकसला. काय रे संन्याशाच्या कार्ट्या, तुझी सावली माझ्या अंगावर पडते आहे, ते दिसत नाही का तुला? ज्ञानदेव चटकन बाजूला सरले. त्यांनी सावकाराला नमस्कार केला, क्षमा मागितली. 4 घरं हिंडून आल्यावर ज्ञानदेवांच्या लक्षात आलं की शिवा आणि शाप्यांशिवाय या ब्राह्मण आळीतल्या बहुतेक ब्राह्मणांना दुसरी कुठली भाषाच येत नाही. रिकामी जोडी घेऊन ते तडक कुंभार आळीत आले. ज्ञानदेवांच्या मागोमाग विसोबा होताच. त्यांना आश्चर्य वाटलं. ज्ञानदेव कधीच दुसऱ्या आळ्यांमधून भिक्षा मागण्यासाठी जात नसत. ज्ञानदेवाने एका कुंभाराला नमस्कार केला आणि म्हटलंय, कुंभार दादा मला एक मातीचं परळ हवंय, मुक्ताईला मांडे करायचे आहेत. कुंभाराला खूप आनंद झाला. त्याने एक परळ ज्ञानदेवांना मोठ्या प्रेमाने दिलं. विसोबा सावकाराने ते पाहिलं आणि त्यांचा क्रोध मस्तकापर्यंत गेला. त्यांनी ज्ञानदेवांच्या हातातलं ते परळ हिसकावून घेतलं आणि जमिनीवर रागाने आपटलं. परळ फुटलं. कुंभाराला खूपच राग आला. तो काही बोलणार तोवर विसोबा खेकसलाय, ए कुंभारा, या कार्ट्याला पुन्हा परळ दिलंस तर मी तुला या गावात धडपणे जगू देखील देणार नाही. याद राख, या संन्याशाच्या कार्ट्यांना काही देशील तर. ज्ञानदेव पुन्हा सिद्धबेटावर परत आले. मुक्ताई वाट पाहत होती. ज्ञानदेवांनी मुक्ताईला घडलेला वृत्तांत सांगितला आणि म्हटले, मुक्ते तू काळजी करू नकोस, मी योग बळाने माझी पाठ तव्यासारखी तप्त करतो, त्यावर तू मांडे बाज. ज्ञानदेव खाली ओणवे वाकलेत. योग बळाने आपली पाठ तप्त केली आणि मुक्ताईने त्यावर मांडे बाजले. विसोबा ज्ञानदेवांच्या मागोमाग सिद्धबेटावर आला होता. तो लपून बसला होता आणि त्याने ते अद्भुत दृश्य पाहिलं आणि तो आश्चर्यचकित झाला. तो झोपडीत धावत आलाय आणि ज्ञानदेवांच्या चरणांवर अक्षरशः कोसळलाय. त्याने ज्ञानदेवांची क्षमा मागितली आणि तेव्हा मुक्ताई चटकन म्हणाली, एक खेचरा मागे सर. त्या क्षणी विसोबा सावकाराचं संपूर्ण अस्तित्वच बदलले. तो ज्ञानदेवांचा निस्सीम चाहता झालाय आणि तेव्हा ज्ञानदेव मुक्ताईला म्हणाले, मुक्तू बाळा, या विसोबा खेचराला तुझ्या मायेतल्या कुशीत घे आणि त्याला गुरुपदेश कर. मुक्ताईने विसोबाला मोठ्या प्रेमाने जवळ घेतलंय, त्यांचं गुरुपद स्वीकारलंय आणि त्याला ज्ञान मार्गावर परिपूर्ण केलेलं आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.